आपण सगळे श्रीकृष्णाला देव मानतो, ज्यांनी अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं, ज्यांनी धर्मासाठी उभं राहणं शिकवलं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्या देवाने स्वतःच्या आयुष्यात काय गमावलं असेल? महाभारतात त्यांनी काय केलं हे सर्वांना माहीत आहे, पण त्यांचा खरा त्याग तो त्यांच्या जन्मापासून सुरू झाला. तो कसा, तर हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर वळूया आजच्या एपिसोडकडे. श्रीकृष्णांचा सर्वात मोठा त्याग. श्रीकृष्णांचा जन्म झाला तो कुठे, तर कारागृहात, राजमहालात नाही, सुखात नाही, तर कैदेत. त्यांची आई देवकी आणि वडील वसुदेव. पण जन्म होताच त्यांना त्यांच्या आईपासून दूर जावं लागलं. विचार करा, एक नवजात बाळ ज्याला आईचं प्रेम मिळालाही वेळ मिळाला नाही. वसुदेवांनी त्यांना रात्रीच गोकुळात नेलं आणि तिथे त्यांना यशोदेकडे सोडलं. ते यशोदेकडे वाढले, तिच्या कुशीत, प्रेमात. पण हा आनंदही कायमचा नव्हता. एक दिवस त्यांना यशोदेलाही सोडावं लागलं. गोकुळ, त्यांचं बालपण, मित्र, गोपिका सगळे मागे सोडून त्यांना मथुरेला जावं लागलं. हा होता त्यांचा पहिला त्याग. आईचं प्रेम, बालपण आणि घर सोडणं. श्रीकृष्णांचं आयुष्य नेहमीच दूर जाण्याचं होतं. देवकीपासून दूर, यशोदापासून दूर, गोकुळापासून दूर. त्यांचे मित्र सुदामा, गोपाळ सगळ्यांपासून ते दूर गेले. विचार करा, ज्यांच्याकडे सगळ्यांना जवळ ठेवण्याची ताकद आहे तोच सगळ्यांपासून दूर राहतो. हा होता दुसरा त्याग, नात्यांचा त्याग. आता येऊ महाभारतावर. युद्ध सुरू होण्याआधी श्रीकृष्णाने शेवटपर्यंत शांततेचा प्रयत्न केला. ते स्वतः दुर्योधनाकडे गेले. फक्त 5 गावांची मागणी केली, पण दुर्योधनाने अहंकाराने नकार दिला. त्या क्षणी श्रीकृष्णाला समजलं, हे युद्ध अटळ आहे. हा होता तिसरा त्याग. युद्ध टाळण्यासाठी केलेला प्रयत्न जरी अपयश निश्चित होता. श्रीकृष्ण एक असा व्यक्ती ज्यांच्याकडे अपार शक्ती होती. ते भविष्य जाणत होते. त्यांना प्रत्येक घटनेचा शेवट माहीत होता. जर त्यांनी ठरवलं असतं तर महाभारत युद्ध कधीच झालं नसतं. एक आदेश आणि सगळं शांत झालं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. का? कारण ते देव होते. पण त्यांनी स्वतःला माणसांच्या नियमांमध्ये बांधून ठेवलं. हा होता त्यांचा चौथा त्याग. स्वतःच्या अमर्याद शक्तीला मर्यादित ठेवणं. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने एक निर्णय घेतला. ते शस्त्र उचलणार नाहीत. ते स्वतः लढू शकत होते, पण त्यांनी स्वतःला थांबवलं. ते फक्त अर्जुनाचे सारथी बनले. हा होता 5वा त्याग, अहंकार आणि शक्तीचा त्याग. महाभारतात त्यांना सगळं माहीत होतं. कोण जिंकणार, कोण हरणार आणि सर्वात महत्त्वाचं कोण मरणार. भीष्म, द्रोण, कर्ण, अभिमन्यू हे फक्त योद्धे नव्हते. हे त्यांच्या आयुष्यातील जवळचे लोक होते. कल्पना करा, तुमच्या डोळ्यासमोर तुमचे प्रिय लोक एक एक करून पडत आहेत आणि तुम्हाला सगळं आधीच माहिती आहे. तुम्ही ते थांबवू शकता, पण तुम्ही थांबवत नाही. श्रीकृष्ण हे सगळं पाहत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती. आतून वेदना होती, पण बाहेरून स्थिरता. कारण त्यांना माहीत होतं, हे फक्त युद्ध नव्हतं. हा धर्माचा विजय होता आणि त्या विजयासाठी त्यांना स्वतःच्या भावनांना दाबावं लागलं. हा होता सर्वात कठीण त्याग. स्वतःच्या प्रिय व्यक्तींचा अंत पाहूनही शांत राहणं. श्रीकृष्णांचा सर्वात मोठा त्याग काय होता? तो एक नव्हता. तो जन्मापासून सुरू झाला आणि आयुष्यभर चालू राहिला. आईपासून दूर राहणं, नात्यांचा त्याग, शक्ती असूनही न वापरणं, भावना असूनही शांत राहणं. हा त्याग आपल्याला शिकवतो, महानपण म्हणजे स्वतःसाठी नाही तर योग्य गोष्टींसाठी जगणं. पण हा सगळा त्याग फक्त श्रीकृष्णांच्याच आयुष्यात मर्यादित नाही. तो आपल्या आयुष्यातही आहे. आपण सुद्धा कधी ना कधी काही ना काही सोडतं. कधी स्वप्न, कधी व्यक्ती, कधी नाती, कधी स्वतःची इच्छा.
आई आपल्या मुलांसाठी स्वतःच्या इच्छा सोडते. वडील कुटुंबासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवतात. हे सगळं काय आहे? हा देखील एक त्यागच आहे. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात, जीवनात प्रत्येक वेळेस जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर योग्य गोष्ट करणं महत्त्वाचं असतं. कधीकधी आपल्याकडे शक्ती असते, पण आपण ती वापरत नाही, कारण आपण मोठं काहीतरी जपत असतो. म्हणूनच श्रीकृष्णांचा त्याग हा फक्त एक कथा नाही, तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तुमच्याही आयुष्यात तुम्ही कोणता त्याग केला आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महाभारतातील डीप गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.